या मौलाच्या जीवनाला वाया घालवू नका. जीवन हा एकदाच येत असते, बार बार येत नाही. म्हणून जीवन आपल्याला कसं जगायचं आहे याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. दिवाकरजी शरणागत पीठ गणेशपूर बाबांचे सेवक यांच्याकडून 50 रुपयाची भेट आली. मंडळाकडून सतत प्रणाम, धन्यवाद. भजन मंडळाकडून त्यांना नमस्कार. आमचं जीवन आम्हाला जगायचं आहे, कसं जगायचं आहे हे आपल्यावर डिपेंड आहे, नाही का? म्हणून देह झळून भस्मत्व झाला. बाबाने आम्हाला सेवक बनवलेला आणि आम्ही सेवक करतो. काय आहे सेवक म्हणजे काय? से म्हणजे सेवा आणि व म्हणजे व्यक्ती आणि क म्हणजे करणारा. बाबाचा सेवक कसा असला पाहिजे? काय म्हणतो समोर
श्रद्धा नाही मनात तुझ्या श्रद्धा नाही मनात तुझ्या काय अर्थ आहे देवळात जाण्यात श्रद्धा नाही मनात तुझ्या काय अर्थ आहे देवळात जाण्यात तुला जीवनाचा अर्थ न कळला अरे माती पडो तुझ्या खाण्यात हो रे हो तुला जीवनाचा अर्थ न कळला अरे माती पडो तुझ्या खाण्यात हो रे का बरं असं म्हणतो तुम्हाला वाईट वाटत असेल देवा धर्माच्या करतोस निंदा मनात नाही चांगले भाव आणि वरवरची निस्ती भक्ती दाखवतोस आणि देवा म्हणते मला पाव श्रद्धा नाही मनात तुझ्या काय अर्थ आहे देवळात जाण्यात आणि तुला जीवनाचा अर्थ ना कळला माती पडो तुझ्या खाण्यात आम्ही या त्या देवा देवताचा आम्ही चेष्टा करत असतो आम्ही मार्गाची बदनामी करत असतो असे काही सेवक आहेत असे काही लोक आहेत आपल्याला अजूनपर्यंत जीवनाचा अर्थ कळला नाही अरे हा मार्ग सुद्धा आम्हाला अजूनपर्यंत समजला नाही समजण्याची गरज आहे जेव्हा तुम्ही तत्व शब्द नियमाने जागाल तेव्हाच तुम्हाला हा मार्ग समजेल की मार्ग काय आहे बरोबर मार्ग साधा नाही भाऊ तुम्ही जरी समजत असाल का मार्ग साधा आहे हा मार्ग साधा नाही कारण या मार्गामध्ये किती जरी लोक मनमानी केली या मार्गामध्ये मनमानी चालणार नाही या पे भगवत मर्जी चलेगी मानव मर्जी चल नाही सकती अशी दैवी शक्ती माझ्या बाबाने या ठिकाणी प्राप्त केली आहे फुकट नाही बाबाने आयुष्य घालवलं आपलं संपूर्ण आयुष्य आपलं जीवन अर्पण केलं साधी गोष्ट नाही म्हणून आम्हाला आपल्या बाबाच्या तत्व शब्द नियमाने चालायचं आहे आम्हाला आमच्या बाबाच्या तत्व शब्द नियमाने चालायचं आहे काय म्हणतो सांग उगाच कुणावर हात उचलू नको
कुणाविषयी तू भडकवू नको गावात दंगा आणि तुझ्या हृदयात करुणा असू दे प्रेमाची वाहे गंगा. शब्दाकडे लक्ष ठेवा. शब्दाला फार महत्व आहे. ठेवू नकास कुणाविषयी तू भडकवू नको गावात दंगा आणि तुझ्या हृदयात करुणा असू दे प्रेमाची वाहे गंगा. उगाच कुणावर हात उचलू नको तू. आपली तलवार ठेव आपल्या म्यानात. तलवार म्हणजे राग. रागाला बाबाने मारलेला आहे. आम्ही हा राग जरी नष्ट केला तर ऑटोमॅटिक आमच्या मनामध्ये प्रेमाची गंगा वाहिल्याशिवाय राहत नाही. काय भाऊ बरोबर आहे. हा राग जोपर्यंत आम्ही मारणार नाही, हा राग जोपर्यंत आम्ही सोडणार नाही, तोपर्यंत आमच्या मनामध्ये प्रेमाची गंगा वाहणार नाही. काय म्हणतो समोर तुझ्यामुळे कोणी होऊ नये दुःखी. इतकी गोष्ट तू ठेव तू ध्यानात. तुझ्यामुळे कोणी होऊ नये दुःखी. गोष्ट ठेव तू इतकी ध्यानात. तुला जीवनाचा अर्थ न कळला. अरे माती पडो तुझ्या खाण्यात होर. देह जडूला भस्मत झाला. राख मिसळली पाण्यात. हे राख मिसळली पाण्यात. तुला जीवनाचा अर्थ न कळला. अरे माती पडो तुझ्या खाण्यात होर. आदरणीय बाबांचे सेवक श्री नथुजी डबुरकर बाबांची शोक यांच्याकडून 50 रुपयाची भेट आली.